मुंबईमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय, सूत्रांची माहिती. ठाकरे गटाचे काही नवनिर्वाचित नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची माहिती. आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊत यांचा टोला. हॉटेल ताज लँड्स इनमध्ये जेवायला जाणार असल्याचं म्हणत शिंदेंची धाकधूक वाढवली. नगरसेवक फोडण्यापेक्षा ठाकरे गटानं त्यांचे नगरसेवकावर शिवसेनेमध्ये विलीन करावे. शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं तर बाळासाहेबांचा महापौर बनेल, भाजप प्रवक्ता अवधूत वाघ यांचा सल्ला. दावोस परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्युरिखमध्ये दाखल. स्वित्झर्लंडमधील मराठी लोकांकडून जंगी स्वागत. कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला. निवडणुकीतील वादातून हल्ला झाल्याची माहिती. अंबादास कांबळे असं जखमी झालेल्या कार्यकर्त्याचं नाव. आमदार रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला. आगामी निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा. जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढण्याची शक्यता. समरजित घाटगे यांनी फेसबुक प्रोफाईलवरून हटवली तुतारी. समरजित घाटगे लवकरच शरद पवार गटाला रामराम करणार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपात प्रवेश करणार. जिल्हा परिषद पंचायत समितीची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी. बारामतीत अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती. सलग 9 तास मुलाखती सुरू होत्या अशी माहिती. अमरावतीतही रवी राणांसोबत जाण्यास राष्ट्रवादीचा नकार. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीत युतीत सहभागी होणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. महायुतीच्या नेत्यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार. अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे सलग 8व्यांदा विजयी. पहिलवान खलीच्या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 12ची निवडणूक होती चर्चेत. पंढरपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढणार. भाजपच्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती. मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला पोलीस कोठडी. भरत भगतवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप. हळदीच्या कार्यक्रमानंतर 40-50 जणांना विषबाधा. कल्याणमधील मोहन प्राईड सोसायटीतला प्रकार. केटरर विरोधात अजूनही गुन्हा दाखल नाही. नवी मुंबईमधील 80 वर्षांच्या व्यक्तीला 4.38 कोटींचा गंडा. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा आवाज काढून केली फसवणूक. बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यूचा गूढ कायम. कारमध्ये मडक्यात कोळसा आढळला. सचिन जाधव यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू. कायद्याचे रक्षकच मोडतायत वाहतुकीचे नियम. भिवंडीमध्ये पोलिसांचा चुकीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचा प्रताप. मुंबई अहमदाबाद मार्गावर 2 दिवस अवजड वाहनांना बंदी. गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश नाही. अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. 5 जणांचा जागीच मृत्यू. 1 महिला जखमी. आसोला आथरी मार्गावर बिबट्याचा वावर. प्रवाशांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. खासगी साखर कारखान्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक. नेवासातील विजय शिवतारेंच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. वजन काट्यात तफावत असल्याचा संघटनेचा आरोप. मनमाडला कांद्याच्या दरात घसरण. व्यापाऱ्यांकडून सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक. छोट्या कांद्याला 700 ते 800चा दर मिळाल्यामुळे शेतकरी चिंतित. ट्रम्प यांचा आणखी एक संतापजनक निर्णय. 8 युरोपियन देशांवर 10% टॅरिफ. ग्रीनलँडवर कब्जा करण्यास विरोध केला म्हणून ट्रम्प यांची एकतर्फी कृती. उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अनेक अपघात. 15 जिल्ह्यांमध्ये 40 पेक्षा अधिक वाहनांचा अपघात. अपघातात 8 मृत्यू, 50 पेक्षा अधिक जण
इंडोनेशियामध्ये 11 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता. डोंगराळ भागात रडारवरून झालं गायब. शोध मोहीम सुरू.